नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे संपूर्ण नाशिक शहरात अनेक दिवसापासून खूप जास्त प्रमाणात पाऊस पडत असून शहराला जीवनदायिनी ठरणारे गंगापूर धरण 90% भरले, तर धरणातून 4,000हून अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे। त्यामुळे आगामी काही महिन्यांसाठी शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याने नागरिकांना पाणी कपातीच्या चिंतेतून मोठा दिलासा मिळाला आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गंगापूर धरण येथे पारंपरिक जलपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। महापौर हिमगौरी आहेर अडके यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आलं। यावेळी गोदामाई व गंगापूर धरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करत श्रीफळ अर्पण करण्यात आलं। या सोहळ्यात स्थायी समिती सभापती मच्छिंद्र साणप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, गटनेते श्याम बडोदे, अजय बोरस्ते, सीमा ठाकरे, केशव कोरजे, भाजप नेते लक्ष्मण सावजी, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रभाग सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पूजेचं पौराहित्य राहुल बेळे यांनी केलं। यावेळी बोलताना महापौर हिमगौरी आहेर अडके यांनी जलपूजन ही केवळ धार्मिक परंपरा नसून जलस्रोतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्कार असल्याचं सांगितलं। आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी आणि निर्विघ्न पार पडावा तसेच त्यातून नाशिकच्या विकासाला नवी दिशा मिळावी अशी प्रार्थना त्यांनी यावेळी व्यक्त केली। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी जल हे जीवनाचं अधिष्ठान असल्याचं सांगत यंदा गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने शहराला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याबाबत आवश्यक नियोजन करण्यात येत असून नागरिकांना कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। गंगापूर धरण तुडुंब भरल्याने नाशिककरांमध्ये समाधानाचं वातावरण असून यंदाच्या पावसाळ्याने शहराच्या पाणी टंचाईची चिंता दूर केल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होती। केलेला आहे काय सांगाल? 4 वर्षानंतर महापौरांच्या हस्ते जलपूजन होतंय। आपल्या नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा ही जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे। आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे। आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो। येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो। जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे। ताई, काय साकडं घातलंय तुम्ही? गोदावरीची पूजा केलेली आहे, कलश पूजन केलं आहे। साकडं हेच आहे की आता नाशिकमध्ये येणारा जो कुंभ पर्व आहे तो एका वेगळ्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहत आहे। तो निर्विघ्न पार पडावा आणि येणारा कुंभ जो आहे तो नाशिक करता, त्याच्या पुढच्या 25 वर्षाकरता हा मुहूर्तमेढ असेल आणि त्या निमित्ताने नाशिकची जी प्रगती आहे ती उत्तरोत्तर होत राहील। करायचं रोल एक मिनिट मॅडम, आज धरणाचं पूजन झालेलं आहे, जलपूजन झालेलं आहे, काय सांगाल? आज आपला गंगापूर धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते। तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमनी जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो। तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचा
पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दयादृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे. त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे जल असा उपलब्ध राहील अशा आपण हे केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.